हा, बरोबर. एनर्जी प्रोड्यूस कशी होते ते. ओके, तर आपण आत्ता जो टॉपिक पाहणार आहे, आपला हा जो टॉपिक आहे, फर्स्ट तुम्हाला मी दाखव. लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपण सायन्स पार्ट 2 मधील सेकंड चॅप्टर पाहतोय, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर यामध्ये आपण आतापर्यंत फक्त आता आपलं सेल डिव्हिजन हा शेवटचा टॉपिक राहिलेला आहे ह्या चॅप्टर मधला. त्यानंतर आपण थर्ड चॅप्टरकडे जाणार आहे. तर आपण आता तुम्ही बघा, आपण 2 चॅप्टर जवळजवळ पूर्ण केलेले आहेत. तर ह्या पहिला चॅप्टर जो होता हेरिडिटी अँड इव्होल्युशन, याच्यामध्ये पण आपण काय पाहिलं की बेसिकली आपण हे पाहिलं की का हेरिडिटरी मटेरियल काय आहे, ते एका जनरेशनकडे दुसऱ्या जनरेशनकडे कसं जातं. त्या सगळ्याचं कन्क्ल्युजन काय आहे, तर सेलमध्येच आपलं प्रोटीन सिंथेसिस आहे, डीएनए आहे, आरएनए, डीएनए कॉपी करून आरएनए जात, जे आरएनए मेसेंजर आरएनए, हे सगळं कुठं होतं, सेलमध्ये. म्हणजे सेल हे बेसिक स्ट्रक्चर आहे. ह्या बेसिक सेल स्ट्रक्चरवरूनच आपण आपले जेनेटिक मटेरियल, म्हणजे आपण कसे दिसणार, काय दिसणार, पुढचं जनरेशन कसं असणार, किंवा जे इव्हॅल्युएशन झालं की आपण हे पाहिलं की अमिबापासून युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झालं. हे सगळं कुठं होतं, तर सेलमध्ये होते. सेल हे बेसिक, म्हणजे सेल हे एक असं कोडिंग स्ट्रक्चर आहे की त्यात सगळी माहिती आहे. तुम्ही दिसणार कसे, तुमचा कलर कसा असणार, हे जेनेटिक मटेरियल सेलमध्येच असतं. आणि ह्या जेनेटिक मटेरियल एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जातं. त्याला हेरिडिटी म्हणतात. आपण अभ्यास पाहिला त्याचा. त्यानंतर इव्हॅल्युएशन पाहिलं. त्यानंतर आपण आता लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेकंड चॅप्टरला आलो. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं की हे सेलला एनर्जी मिळते कुठून, ही एनर्जी कशी क्रिएट होते, म्हणजे माणूस एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो कसं. जसं आता पेट्रोलवर गाडी कशी जाते, आपण पेट्रोल डिझेलची माहिती आहे, पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसं जातो, तर एटीपी असतो. तर एटीपी कसं मिळतं, तर प्रोटीन पाहिलं, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन, विटॅमिन्स, लिपिड, याच्यापासून एनर्जी कशी भेटते. तर सगळे फिरून फिरून आपण कुठे येतो, सेलवर येतो. म्हणजे सेल हे बेसिक स्ट्रक्चर आहे. आता ह्या सेलमध्ये काय काय असतं, तर मी तर हे डायग्राम बऱ्याच वेळा काढले. आता ही सेल, बरोबर. आता मला ह्याच्यावरती एवढी प्रॅक्टिस नाहीये काढायची, पण तुम्हाला तरी दाखवतो काढून. जर हे जे सेल आहे, हे सेलच्या आतमध्ये काय असतं, न्यूक्लियस. आता हे जे येलो कलर दिसतंय तो न्यूक्लियस आहे. ओके, हा न्यूक्लियस. त्याच्या बाहेरचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतात, ह्याला सेल मेम्ब्रेन. ओके, ह्याला सायटोप्लाझम, बरोबर. येस सर. ओके, आता हे आहे सेल मेम्ब्रेन, हे आहे सायटोप्लाझम, हे न्यूक्लियस, हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ह्या न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतं, जेनेटिक मटेरियल. व्हेरी गुड. ज्यांना अजूनही कळत नाही ना, त्यांनी लगेच मध्ये सांगितलं ना तर बरं होईल, की म्हणजे त्यांना हे काय म्हणतात, समजलं नाहीये किंवा असं होतं, किंवा त्यांना हा टॉपिकच कळला नाही असं. हे तुम्ही लक्षात घ्या, हे आपले म्हणजे सेल काय आहे बघा, ज्यांना कळलं नाही, आपला हात आहे. या हाताचं समजा हे बोट आहे, ह्या बोटाचा सगळ्यात शेवटचा एंड, या शेवटच्या एंड मधून तुम्ही जर बाहेर काढलं तर स्किन निघेल. स्किनचं परत बारीक बारीक करत गेलं तर शेवटी एकच स्ट्रक्चर राहतं, सेल. हे सेल म्हणजे काय, सेल म्हणजे सगळ्यात स्मॉल. जसं आपण कुठलाही सबस्टन्स पाहिला तर सबस्टन्समध्ये आपण मॉलिक्युल्स पाहतो, बरोबर. तर त्या मॉलिक्युल जसे लहानात लहान युनिट आहे, तसं आपल्या बॉडीमध्ये सेल आहे. सेल जे आहे, सेल इज नथिंग बट काय, तर बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. बेसिक म्हणजे मूळ, स्ट्रक्चर तुमचे स्ट्रक्चर ठरवणार, आणि फंक्शन तुम्ही काय करायचं हे ठरवण्याचं कोणाचं काम आहे, तर सेलचं. हा, तर ह्या सेलचे आता आपण हे पाहिलं आपण, सेल मेम्ब्रेन, हे न्यूक्लियस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, ह्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया, बरोबर. आठवते का, या मायटोकॉन्ड्रियात काय, येस करेक्ट, मायटोकॉन्ड्रियात एटीपी. आता ह्याच्यामध्ये जे आहे, ह्याच्यामध्ये हे दिसतंय
मी काढतोय ते. हे काय आहे? जेनेटिक मटेरियल. ओके. मटेरियल. आता येलो ह्याच्यामुळे ते दिसत नाही, पण हे जेनेटिक मटेरियल आहे. आता ही जी सेल आहे, ह्या सेल पासून तुम्ही लहान लहान एकदम लहान जन्मणारं बाळ ते आतापर्यंत मोठं शरीर हे कसं होतं? किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी मार लागला, तर तो मार लागला तर तिथली जखम भरती कशी? ही बोट मोठे कसे झाले? तुमचे शरीर मोठं कसं झालं? हे कसं होतं? ह्याची उत्तरं शोधायची. आपण सायन्स म्हणजे नुसतं अभ्यास करायचं, पाठ करायचं असं नाही. बेसिक समजून घ्या. तुम्हाला सुद्धा पहिल्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला इंटरेस्ट निर्माण केला की काय आहे सायन्स. आता नंतर एटीपी काय आहे कळलं. पण आता हे नवीन माणूस तयार कसा होतो, त्याचे एवढी मोठी शरीर कसं होतं, आपल्याला मार लागल्यानंतर तिथं नवीन सेल कसे येतात, तिथं शरीर तिथं आपली जखम कशी भरते, तिथं नवीन सेल कसे येतात, ह्याची सगळ्याची उत्तर आपण ह्याच्यात पाहणार आहे. तर आता हे जे आहे हे सेल, आता ह्या सेलचे 3 प्रकार आहेत बेसिक. सोमॅटिक, त्यानंतर जर्म सेल्स आणि स्टेम सेल. आता सोमॅटिक, सोमा म्हणजे काय? बॉडी. आपल्या बॉडीच्या ज्या सेल्स आहेत त्या सोमॅटिक सेल्स. लक्षात घ्या. व्हॉट इज मीन बाय सोमा म्हणजे बॉडी, सोमॅटिक सेल. दुसऱ्या कुठला आहे तर जर्म सेल्स. जर्म सेल्स म्हणजे ज्याच्यातून रिप्रोडक्शन होतं, नवीन उत्पत्ती होती. म्हणजे आता सेलचे हे प्रकार आहेत. म्हणजे जसं आपण फूड स्टफमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, मिनरल्स, विटॅमिन्स पाहिलं, तसंच सेलमध्ये सोमॅटिक सेल. सोमॅटिक म्हणजे शरीरातल्या, आपल्या शरीरातल्या पूर्ण सेल ह्या सोमॅटिक आहे. हे स्किन सोमॅटिक सेल पासून बनले. लक्षात येते का तुमच्या? हा. तर आता जर्म सेल्स म्हणजे काय की ज्यापासून नवीन उत्पत्ती होती. आता ह्या जर्म सेल्स कशा असतात? जर्म सेल्स मध्ये 2 असतात. एक असतो म्हणजे आता कुठलेही रिप्रोडक्शन होण्यासाठी 2 गोष्टीची गरज असते. एक म्हणजे मेल गॅमेट आणि एक फिमेल गॅमेट. मग ह्युमन बिईंग मध्ये स्पर्म हे मेल कडून येतो आणि फिमेल कडून ओव्हम येतो. लक्षात येते का? तुमच्या लक्षात येते का? हो सर. येस सर. म्हणजे हो सर. आता आपण कुठलं जर्म सेल्स बघतोय, समजा हे आपण जर्म सेल्स बघतोय. तुम्हाला सांगतो जर्म सेल्सचे आता दोन होणार. एक कोण होणार? मेल. ओके. दुसरं काय येणार? फिमेल. बरोबर. तुमच्या लक्षात येते का? जर्म सेल्स 2 कुठले असतात म्हणजे रिप्रोडक्शनसाठी गरज असणारे, येस सर. रिप्रोडक्शनसाठी गरज असणारे घटक. आता ह्याच्यामध्ये आपण इथं मेल म्हणजे स्पर्म लिहू. ओके. ह्या साईडला काय येणार? ओव्हम. काय? ओके. ह्या दोन्हीचं फर्टिलायझेशन होणार. म्हणजे मेल कडून स्पर्म आणि फिमेल कडून ओव्हम. हे दोन्ही कुठं होतं तर गर्भाशयात होतंय, म्हणजे युटरस. तुम्हाला हे शिकवलंय का पूर्वी? नाही सर. मला वाटतं. तर फर्टिलायझेशन कसं असतं तुम्हाला सांगतो की मेल पासून स्पर्म आणि फिमेल पासून ओव्हम या दोन्हीचं फर्टिलायझेशन म्हणजे मीटिंग होतं. आणि त्याच्यामध्ये हा जो ओव्हम आहे, तुम्हाला वाटतं स्ट्रक्चर काढून दाखवतो स्पर्मचं स्ट्रक्चर कसं असतं. हे स्पर्म असतो. ओके. हा स्पर्म कुणाशी युनाइट होतो? ओव्हमशी. ओके. ह्या दोन्हीचं फर्टिलायझेशन होतं आणि ह्याचं फर्टिलायझेशन पासून झायगोट तयार होतो. काय तयार होतो? झायगोट. म्हणजे ह्या दोन्हीचं मिलन झाल्यानंतर अजून एक, दोघांचं मिळून एक तयार होतो, त्याला म्हणतात झायगोट. ओके. सपोज ह्या झायगोट त्याला म्हणतात. झायगोटच्या म्हणजे मेल फिमेल म्हणून झायगोट तयार झाला. या झायगोटचं रिप्रोडक्शन म्हणजे सेल्स वाढत जातात आणि त्याच्यापासून बनतो एम्ब्रिओ. काय बनतो? ह्याच्यापासून काय बनतो? एम्ब्रियो. मग जे हे स्पर्म आणि हे ओव्हम ह्याला जर्म सेल्स म्हणायचं. काय म्हणायचं?
Germ germ cell. cell. हे सेलच आहे. हे मेल कडून येतं, हे फिमेल कडून येतं. लक्षात येते का? ह्याचं मिळून एक ओहम तयार होतो आणि या ओहम मध्ये परत छोटे 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 असं सेल्स वाढत जातात आणि त्याच्यापासून एम्ब्रिओ बनत जातो. ओके, असे छोटे छोटे एम्ब्रिओ, छोटे छोटे सेल्स होऊन त्याचा एम्ब्रिओ तयार होतो. हा जो एम्ब्रिओ आहे याला स्टेम सेल्स म्हणतात. म्हणजे ह्या एम्ब्रिओ पासूनच तुमचा कान, नाक, डोळे, हात बनत गेले. लक्षात येईल का? स्टेम म्हणजे रूट. स्टेम म्हणजे काय? Root. रूट. स्टेम म्हणजे नथिंग बट रूट, म्हणजे रूट सेल्स, मूळ मूळ पेशी, रूट सेल्स. तुम्हाला हे चॅप्टर आहे पुढं, तुम्हाला त्यावेळेस मी डिटेलमध्ये सांगेन. पण हे स्टेम्स म्हणजे काय? रूट. लक्षात आलं? हो सर. Yes, sir. आता हो, सोमॅटिक sir. सोमॅटिक सेल कशापासून बनतात? कोण सांगेल? ह्या जर्म सेल्स आहेत, बरोबर. मेल पासून स्पर्म, फिमेल पासून ओव्हम, त्याच्यापासून झायगोट, झायगोट पासून एम्ब्रिओ. ह्या एम्ब्रिओलाच काय म्हणतो आपण? स्टेम सेल. स्टेम Stem सेल्स. cell. या स्टेम सेल्स मोठे मोठे होत जाऊन काय होतात? सोमॅटिक सेल. लक्षात येते का? त्याच्यापासून बॉडी बनली ना, एम्ब्रिओ पासून, स्टेम सेल्स पासून सोमॅटिक सेल्स बनल्या. म्हणजे हे सगळं कुठून? जर्म सेल्स पासून सुरुवात झाली, स्टेम सेल तयार झाले, स्टेम सेलने सोमॅटिक सेल मध्ये कन्व्हर्जन झालं. हे 3 फरक कळले का? सोमॅटिक सेल्स कशापासून? एम्ब्रिओ पासूनच बनतात. आणि एम्ब्रिओ कशापासून बनतो? तर जर्म सेल्स पासून बनतो. लक्षात येते का? काय कन्फ्युजन? हे नाही कळलं तर पुढचा टॉपिक कळणार नाही. म्हणून मी तुम्हाला हे परवा दिवशी सांगितलं, आजही सांगतोय. हे सोमॅटिक सेल, जर्म सेल्स आणि हे जे आहे स्टेम सेल्स, ह्यातला फरक कळला का? 3 प्रकारच्या सेल्स आहेत. Oh, sir. Yes, sir. सगळ्यांना कळालंय? हो सर. आता जे व्हेरी गुड. तर आता हे जे आहे हे तुम्हाला मी आत्ताच करून दाखवलं. ते म्हणजे सोमॅटिक म्हणजे बॉडी आपली जी बॉडी ग्रोथ होते ती सोमॅटिक सेलमुळे. जर्म सेलमध्ये स्पर्म आणि ओव्हम. मेल कडून काय येतो? मेल कडून काय येतो? Ovum. स्पर्म. आणि फिमेल कडून Ovum. त्याच्यात काय तयार होतं? Zygote. झायगोट पासून काय होतं? Embryo. Embryo. त्यालाच आपण काय म्हणतो? स्टेम सेल. Stem cell. ओके, Stem cell. इथपर्यंत आला. आणि ह्या स्टेम सेल्स ग्रोथ होऊन काय तयार? स्टेम सेल ग्रोथ होऊन काय तयार होतं? Somatic. Somatic cell. ओके, व्हेरी गुड. तर हे तीन जे सेल्स आहेत, सोमॅटिक, जर्म सेल्स आणि स्टेम सेल्स, याच्याबद्दल कोणी थोडक्यात एक्सप्लेन करेल का? 3 टाइप्स ऑफ द सेल्स. एनीबडी? 3 types of the cells. First is somatic, second is germ cells, and third is stem cells. व्हेरी गुड. Germ cells means the male and females. In male there is sperms and female ovum. When their fertilization go on, then it is formed zygote, and from zygote it is embryo, and embryo is called the stem cells and root cells. And when the more cells are in the cells are growth of our एम्ब्रिओ. bodies, it is called the stomach. सोमॅटिक सेल्स. आता आदित्य सांगतो, अजून कोण सांगते का? एनीबडी एक्सप्लेन? आदित्य नाही का आज? आदित्य? Yes, sir. हा. 3 टाइप्स ऑफ सेल्स अँड देअर फंक्शन समोरच ठेवलंय, वाचून सांगू शकतो. Sir, there are 3 types of cells, namely somatic cells, germ cell, and stem cells. Somatic cell means body growth, and germ cell means the sperm and ovum. From male there is sperm, and from female there is ovum. And when they both came together, they form zygote, and from zygote they
are from embryo, and from embryo there is stem cell, and that stem cell is called as root cell. Yeah, and these stem cells go on growth, developing, and this called as somatic cells. Somatic cell. These cells form our body, and growth took place in our body by the somatic cells. All are the cells originated from germ cell to stem cell to the somatic cells. Okay, कळलं का? Yes, sir. Yes, sir. Okay, sir. Yes, sir. अजून हे दोनच बोलतात, अजून कोण बोलू शकतं का? दोन स्टुडंट सोडून तीन तर सांगायचे. काय अवघड आहे यात? समोर ठेवतो मी, वाचून सांगा, फक्त एक्सप्लेन करायचे. एनीबडी? Cell मध्ये एक मिनिट. हा three types of cell. हा तुमचं नाव सांगा, कोण बोलतंय आता? वाघमोडे नाव. दीक्षा वाघमोडे. हा बोला. टाइप्स सेल ऑफ. मध्ये 3 प्रकारचे सेल असतात. सोमॅटिक सेल, जर्म सेल आणि स्टेम सेल. जर्म सेल मधील मेल अँड फिमेल त्यांचं फर्टिलायझिंग झाल्यानंतर मेल कडून स्पर्म आणि फिमेल कडून त्यांचा झायगोट तयार होतो. झायगोट तयार झाल्यानंतर त्यापासून एम्ब्रिओ तयार होतो, त्याला स्टेम सेल असे म्हणतात. आणि स्टेम सेल एकत्र आल्यानंतर सोमॅटिक सेल तयार होतात. येस, ओके, गुड. आता इथं कोणीतरी बनसोडे. Yes, sir. Namely, there are 3 types of cells, which are somatic cell, germ cell, and stem cell. Germ cells, in which female gamete and male gamete come together and form zygote, from which embryo is formed, which means stem cell, and from this embryo, somatic cells means our body growth starts. गुड. काय पाठ करायची गरज आहे का? तुम्हाला आत्ताच सांगता येते, फक्त लिहिता आलं पाहिजे. मला वाटतं तुम्हाला लिहायची प्रॅक्टिस जमली पाहिजे. हा, नीट डोक्यात बसलंय सर. ओके. आणि हे तुमच्या कुठलाही क्वेश्चन आडवा तिडवा जरी विचारला तरी तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. तुम्हाला जर सब्जेक्ट क्लिअर असेल ना तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता मी पुढं थोडंसं जातो. आता हे आपण कशासाठी चाललंय? हे की लाईफ प्रोसेस ही आपल्या शरीरासाठी खूप गरजेची, म्हणजे इसेन्शियल प्रोसेस आहे. मग आता ह्या लाईफ प्रोसेसमध्ये जो ऊन झाली त्याचं हिलिंग होणार किंवा आपली ग्रोथ होणार, हे सगळं कशाचं आहे? तर हे लाईफ प्रोसेसचा एक पार्ट आहे. बरोबर आहे का नाही? जे आपल्या लाईफ प्रोसेसचा हा पार्ट आहे. तर ह्या सेल डिव्हिजन म्हणजे आता एका सेल, आता अमिबापासून माणसापर्यंत आलो. आता ह्या स्पर्मचा झायगोट पासून एम्ब्रिओ, हे एका एम्ब्रिओ कसा तयार होतो की अनेक सेल एकत्र येऊन हे एकत्र सेल कधी येणार? जेव्हा या सेलचं डिव्हिजन होईल. एका सेल पासून 2 सेल तयार होतील. बरोबर, एका सेल पासून 2 सेल तयार होतील, याला सेल डिव्हिजन म्हणायचं. आता ह्या सेल डिव्हिजनचे 2 प्रकार आहेत, एक मायटॉसिस आणि मिओसिस. नीट ऐका बरं का, जर हे तुमच्या लक्षात नाही आलं ना पाठ करून सुद्धा काही उपयोग होणार नाही. आणि 11वी-12वीला तुम्हाला आत्ता नाही कळलं तर 11वी-12वीला पण कळणार नाही. तुम्हाला आता थोडासा पार्ट आहे मायटॉसिस मिओसिस आणि मिओसिस. आता हे मायटॉसिस मिओसिस काय आहे? की मायटॉसिस आहे हे 2 सेलमध्ये होते, एक तर स्टेम सेल्स आणि सोमॅटिक सेल्स. मिओसिस कोणामध्ये होतं? तर जेम सेल्समध्ये होतं. आता हे मायटॉसिस कोणामध्ये होतं? फक्त 2 सेलमध्ये होतं, सोमॅटिक सेल्स आणि जेम सेल्समध्ये. आणि हे जे स्टेम सेल्समध्ये. मिओसिस कोणामध्ये होते? फक्त जेम सेल्स. आता जेम सेल्स काय आहेत आपण बघितलं. जेम सेल्स 2च आहेत आपल्या शरीरात. कुठले आहेत? कोण सांगतो? Sperm आणि ovum. Sperm and ovum. ओके, म्हणजे व्हेरी गुड. स्पर्म आणि ओव्हम ह्या 2च जेम सेल्स आहेत. एक स्पर्म तर फक्त मेल मध्ये असतो, ओव्हम फिमेल मध्ये असतो. म्हणजे एका बॉडीमध्ये एकच सेल असते, एक तर स्पर्म असेल आणि फिमेल मध्ये ओव्हम असेल. हे 2 सेलचं जे डिव्हिजन होतं त्याला मिओसिस म्हणतात आणि बाकीच्यांचं मायटॉसिस. आता हे मायटॉसिस आणि मिओसिस काय प्रकार आहे? तर आता ह्या मायटॉसिस आणि मिओसिसचं प्रकार पाहण्या अगोदर हे जेम सेल्सचं तुम्हाला मी डिव्हिजन सांगतो. तर हे बघा,
पहिल्यांदा आपण मायटोसिस बघू. हे काय आहे? सेल दिसतंय. Yes. आणि हे काय आहे? न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आत काय आहे? जेनेटिक मटेरियल. ओके. जेनेटिक मटेरियल. येस. आता ह्या सेल पासून 2 सेल तयार झाल्या. ओके. Yes. ह्याच्यासारखी हीच सोमॅटिक सेल, सोमॅटिक सेल्स किंवा स्टेम सेल पासून 2 सेल तयार झाल्या. ह्या ज्या सेल्स आहेत या सेल्सचं जसं तसं रूपांतर झालं. पण मिओसिस मध्ये काय प्रकार होतो तुम्हाला सांगतो. मिओसिस मध्ये हे काय? सेल हे न्यूक्लियस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, ह्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल. आता पहिल्या परत मी मायटोसिस सांगतो. आता मायटोसिस मध्ये जेनेटिक मटेरियल, ह्या जेनेटिक मटेरियल मध्ये काय असतं? क्रोमोझोम. काय? क्रोमोझोम. क्रोमोझोम असतात, बरोबर. क्रोमोझोम. ह्या क्रोमोझोम्स जे असतात काय, ह्या क्रोमोझोम मध्ये आपलं डीएनए असतो. आता जेनेटिक मटेरियल असतं. तर हे जे असतात आपले क्रोमोझोम्स हे किती ह्यानी बनलेले आहेत तुम्हाला माहितीये का? 46 ह्युमनचे. किती? 46. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा 23 पेअर्स. 23 पेअर्स. There are 46 chromosomes in cat. आपल्या बॉडीमध्ये 23 क्रोमोझोम्स आहेत. पण In cat 23 chromosomes. आपले हे जेनेटिक मटेरियल जे आहे And last one chromosome is sexual chromosome. एक मिनिट मी सांगतो ऐक. हे जे क्रोमोझोम्स आहेत त्याच्यात 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम आहेत. किती? 23. 23 पेअर्स म्हणजे टोटल 46 झाले, बरोबर. तर ह्या मायटोसिस मध्ये हे जे क्रोमोझोम आहेत, तर आपण पाहिलं होतं की हा तो डीएनए आत जातो, परत तो मेसेंजर आरएनए सायटोप्लाझम न्यूक्लियस मध्ये तयार होतो आणि तो बाहेर येतो. आपण हे पाहिलं, आठवतंय का? ह्याच्यामध्ये जसंच्या तसं जेनेटिक मटेरियल कॉपी होतं. 46 म्हणजे 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम आणि त्याच्यात 2 सेल्स बनतात. आता ह्याच्यामध्ये हे एन आहे. एन म्हणजे काय? 43. एन इक्वल टू काय? नथिंग बट एन इक्वल टू 23. बरोबर. आणि 2n म्हणजे किती येणार? 46. म्हणजे थोडस मी परत सांगतो तुम्हाला. हे जे एन आहे, एन कसे आपण किती सांगितलं? 46 आहे क्रोमोझोम्स टोटल. म्हणजे 23 पेअर्स आहेत. किती? 23 पेअर्स. ओके. त्यातल्या एकाला जर एन म्हटलं, आपण काय म्हटलं? एन, बरोबर. तर आपल्याकडे किती क्रोमोझोम झाले? 2n. म्हणजेच 46. करेक्ट. लक्षात येते का? नाही कळलं का? एका पेअरला तुम्ही एन म्हटलं तर आपल्याकडे किती पेअर झाले? 23 इंटू 2 म्हणजे 46 झाले. आता हे मायटोसिस जे डिव्हिजन आहे, आता मायटोसिस आपण डिटेल मध्ये बघणार आहे. ह्या मायटोसिस मध्ये ह्या जेनेटिक मटेरियलचे क्रोमोझोम जे असतात त्याच्यापासून 2 सेल झाले की त्या आपण 2n म्हणजे 2n इक्वल टू किती येणार आहे? 46. 46च तयार होतात. किती? 46. म्हणजे ह्यापासून ह्या 46 किंवा 46 चे 46 सेम स्ट्रक्चर तयार होतं. ह्याला डिप्लॉइड असं सेल म्हणतात. ह्याला काय म्हणतात? डिप्लॉइड म्हणजे डिप्लॉइड सेल्स असं म्हणतात. ओके. आता मिओसिस मध्ये काय होतं? मिओसिस मध्ये सेम सेल्स आहे, त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल आहे. ह्या जेनेटिक मटेरियल मध्ये क्रोमोझोम आहे. ह्या क्रोमोझोम तयार होताना इथं त्याची संख्या निम्मी होते. 2n एन होतो. लक्षात येते का? सोमॅटिक सेल्स असतील किंवा रूट सेल्स, स्टेम सेल्स असतील, याच्यामध्ये जेवढे 46 क्रोमोझोम होते तेवढेच क्रोमोझोम बाकीच्या सेल्स मध्ये राहतात. म्हणजे लक्षात येते का तुमच्या? पण मिओसिस मध्ये काय होतं? मिओसिस कुठं होतं? फक्त
तुमच्या ज्या जर्म सेल्स आहेत म्हणजे रिप्रोडक्शन करणाऱ्या सेल्स आहेत त्यांच्यात होतं. त्यांच्यामध्ये तुमची क्रोमोझोम संख्या निम्मी होते. 23 होते 46च्या ऐवजी. तिथं एन होतं एन, म्हणून ह्याला हेप्लॉइड सेल म्हणतात. काय म्हणतात? हेप्लॉइड. हॅप्लॉइड. आता तुम्ही जास्त विचार करू नका, हे मायटोसिस काय मिओसिस तुम्हाला डिटेल सांगणार आहे. फक्त मिओसिस मध्ये सेल्सची संख्या निम्मी होती. आता ही निम्मी का होती तुम्हाला सांगतो. आता आपण काय पाहिलं होतं, सेल डिव्हिजन. एक मिनिट, इथं पाहिलं होतं बरोबर. आता हे आपण मिओसिस मध्ये येऊ. हा मिओसिस मध्ये स्पर्म आला, हा जर 2n घेऊन आला म्हणजे 46 क्रोमोझोम जर घेऊन आला सपोज, आता किती घेऊन येतोय? n घेऊन येतोय बरोबर. ओम किती घेऊन येतोय? n घेऊन येतोय. हे दोन्हीचं मिळून किती होणार? 2n. 2n. जर हा स्पर्म 2n घेऊन आला असता आणि हा 2n घेऊन आला असता, काय झालं असतं? 4n झाला असता आणि तो 4n झालं असतं. दुसराच कुठला तरी ऑर्गॅनिझम तयार झाला असता. पण ह्या मिओसिस मध्ये त्याचं डिव्हिजन होतं आणि फक्त n म्हणजे फक्त 23 क्रोमोझोम येतात. आता ह्याच्यात पण गंमत असे तुम्हाला सांगतो, 22 क्रोमोझोम दोन्हीकडे सेम असतात. मेल मध्ये पण 22 सेम आणि फिमेल मध्ये पण 22 सेम असतात. म्हणून मेल फिमेल दिसायला सारखे असतात. त्यांनाही 2 हात असतात, त्यांनाही 2 असतात, 2 डोळे 2 डोळे. फक्त डिफरन्शिएशन फक्त एकाच क्रोमोझोम मध्ये होतं. आणि त्या क्रोमोझोम त्याच्यात पण तुम्हाला सांगतो, ह्या क्रोमोझोम मध्ये मेल जो असतो मेल, ह्याच्यामध्ये 2 टाईप असतात. एक सेक्स डिटर्मिनेशन सांगतो, म्हणजे मुलगा होणार का मुलगी होणार. तर ह्याच्यामध्ये मेल मध्ये एक्स आणि एक्स हे 2 असतात. त्याचे डिव्हिजन एक्स आणि वाय असतात मेल मध्ये. त्याचं डिव्हिजन एनचं होऊन एक तर एक्स येईल किंवा वाय येईल. कारण ह्याचं काय मेयोसिस मध्ये दोन ग्रुप झालेत, एक्स आणि वाय. म्हणजे एक एक्स क्रोमोझोम झाला, एक वाय. म्हणजे याचं डिव्हिजन होणार आहे मिओसिस मध्ये, एक तर एक्स येईल किंवा वाय येईल. फिमेल मध्ये तर दोन्ही एक्स एक्स आहे. यांचं झायगो म्हणजे हे अगोदर आहे, मेल अगोदर म्हणजे मिओसिसच्या अगोदर. जेव्हा ह्याच्यातून एक्स क्रोमोझोम 23 तर सिमिलर आहेत. कळतंय का? परत सांगू, कळतंय सर. आपल्या शरीरात सगळ्यांना कळतंय का? आपल्या शरीरामध्ये 23 क्रोमोझोम आहेत मेल आणि फिमेल मध्ये. म्हणजे मेल मध्ये पण 22 क्रोमोझोम आणि फिमेल मध्ये 22 क्रोमोझोम दोन्हीही सेम असतात. त्यामुळे तर आपण दिसायला सारखे. फक्त फरक कुठं होतो? तिसऱ्या 23व्या क्रोमोझोम मध्ये फरक पडतो. एन क्रोमोझोम जो असतो 23वा, त्याच्यामध्ये मेल मध्ये 2 प्रकारचे क्रोमोझोम असतात, एक्स आणि वाय. फिमेल मध्ये एक्स एक्स असतो. मेलचा जो सेक्स क्रोमोझोम आहे तो एक्स वाय झाला की मेल तयार होतो, एक्स एक्स झाला की फिमेल तयार होतो. आता ह्या मिओसिस मध्ये एक्स क्रोमोझोम बाहेर आला सपोज एक्स, हा एक्स क्रोमोझोम ह्या एक्स ची झाला की काय होणार? फिमेल, मुलगी होणार. आणि हा वाय क्रोमोझोम ह्यातला कुठलाही एक्स बाहेर येऊ द्या, मिओसिस मध्ये हा एक्स येऊ किंवा हा एक्स येऊ, ह्या वाय एक्स ची झाला की काय तयार होणार आहे? फिमेल. वाय सी तयार झाला तर काय तयार होणार आहे? एक्स वाय मेल तयार होणार. लक्षात येते का? नाही आलं ना? म्हणजे ह्याचं स्पर्म मध्ये मिओसिस झाल्यानंतर एक तर एक्स क्रोमोझोम तयार होईल किंवा वाय क्रोमोझोम तयार होईल. आणि ह्याच्यामध्ये फिमेल मध्ये काय तयार होईल? एक्स एक्स, दोन्ही एक्स एक्स तयार होतील. ह्या फिमेल ओ मधला एक्स ह्यातला वाय एकत्र येऊन काय तयार होणार? एक्स वाय म्हणजे मुलगा होणार. जर ह्यातला एक्स आणि ह्यातला एक्स आला तर मुलगी होणार. मग आता तुम्ही मला सांगा बरं, ह्याच्यातलं सेक्स डिटर्मिनेशन कोण करतं? म्हणजे मेन रोल कोणाचा आहे मुलगा होण्यात मुलगी होण्यात? मेल. बर, तुमचं मेल म्हणणं आहे. अजून कोणाचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे का? मेल.
मेल बरोबर बरोबर, मेल आहे. पण आपल्या लोकांच्यात समज असा आहे की Male. बरोबर, आपल्या लोकांच्यात समज असा आहे की स्त्रियांमुळं कोण होतात, मुलं मुली होतात किंवा मुलगा मुली स्त्री ठरवतात. पण तसं नाही, सायंटिफिकली मेलच ठरवतो. पण तसं आता मुलं आणि मुलगीमध्ये आता एवढं काही भेदभाव करायची गरज नाही, पण पूर्वी खूप करायचे. पण हे जे एक्स आणि वाय, हे तुम्हाला कळलं का? हे डिव्हिजन का होतं? आपणला विषय चालला होता इथं, हिप्लॉइड सेल्स. आपण कुठपर्यंत आलो आता? हे एक्स आणि वाय, हे तुम्हाला कळलं का? हिप्लॉइड सेल्स मिओसिस मध्ये का होतं? हो सर. जर Yes, sir. तिथं जर मिओसिस झालंच नसतं तर ते 2n दुसरंच काहीतरी झालं असतं. तिथं एक डिव्हिजन होणं गरजेचं आहे की आणि त्यानंतरच एक्स वाय, तिथून पुढे परत स्टेम सेल्स तयार होणं, स्टेम सेल्स पासून परत आपल्याकडचं सोमॅटिक सेल्स तयार होणार. आता हे मिओसिस कळालं का? आता हे यांचं 23चा विषय सोडून द्या. आता 22 मध्ये काय होणार आहे? 22 क्रोमोझोम मध्ये तुमचे डोळे कसे आहेत, तुमचे कान कसे आहेत, त्याची जी ग्रोथ आहे ही मायटॉसिसनीच होणार. लक्षात येते का? मायटॉसिस डिव्हिजननीच होणार. कान तुमचे मोठे झाले, शरीर मोठं झालं, हे मायटॉसिसमुळेच. फक्त मिओसिसचा रोल फर्टिलायझेशनच्या वेळेसच आहे. तुमच्या एक्स एक्स क्रोमोझोम येणार का वाय येणार, आणि फिमेल कडनं दोन्ही तर एक्स एक्सच असतात. त्यामुळं सेक्स डिटर्मिनेशन, मुलगा होणार की मुलगी होणार, हे फक्त कोण ठरवतं? मेल. मेल ठरवतो. Male. तरी पण आपल्याकडे कुणाला नावं ठेवतात? Female. Female. हे तुम्हाला माहिती का? असंच आपल्याकडे करतात लोक, ते का नाही माहिती? हो सर. नाही करत का? पिक्चर्स मध्ये बघितले. पिक्चर्स मध्ये बघितले. बरं, अजून कोणी ऐकलं नाही का? तुम्ही लकी आहे. म्हणजे आमच्या वेळेस तर खूप चालायचं, तुमच्या वेळेस नाही चालत का? मुलगा पाहिजे का मुलगी पाहिजे? No, sir. नो सर. No. नाही सर. Thank you. नाही, तुम्ही ऐकलंच नाहीये. मुलीला त्रास दिला मुलगी झाली म्हणून, तुम्ही ऐकलं नाही का? नाही ऐकलं का? आदित्य, तू नाही ऐकलं ना? नो सर, मी आता पिक्चर्स मध्ये बघितलंय, पण रिअल लाईफ मध्ये नाही ऐकलेलं. ओके, बर, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, समाज सुधारतोय. पण 1000, आत्ताचा शेवटचा आकडा मला माहित नाहीये, पण मी शेवटचा आकडा जेवढा ऐकला होता, 1000 जर मुलं जन्मली तर मुली जन्माचे प्रमाण 891 पर्यंत आलं होतं. आणि ते आता परत 920च्या आसपास आहे. तुम्ही सर्च करून मला उद्या सांगा किती आहे. पण 927 होतं पूर्वी. ते प्रमाण म्हणजे 1000 मुलं जन्मली तर मुली होण्याचं प्रमाण 927 होतं. ते कमी 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 होत 891 पर्यंत आलं होतं. हे कशाचं लक्षण आहे? कशामुळे होतं असं? की मुलगा पाहिजे का मुलगी? Discrimination. हा, डिस्क्रिमिनेशन. Discrimination. हे डिस्क्रिमिनेशन. आणि कुणामुळे मुलगी होते हा समज आहे समाजामध्ये. कुणामुळे होते तर फिमेलमुळे. तुम्ही लकी आहे, तुम्ही ऐकलेलं नाहीये, पण मला वाटतं किंवा तुमच्या कानावर आलं नसेल, तुम्ही पिक्चर मध्येच बघितलं की. पण आता जर कोण तुम्हाला विचारलं की मुलगा होणार का मुलगी होणार, कोण डिसाईड करतं, तर तुम्ही काय उत्तर देणार? मेल. Male. 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 मेल. आणि तसं काय हे करण्यात अर्थच नाही डिस्क्रिमिनेशन. पण तुम्हाला उलट सांगतो, जे ट्रायबल एरिया आहे आदिवासी भागामध्ये, तिथं 1000 मुलांच्या पाठीमागं 1023 एवढ्या मुली जन्माला येतात. हा रेशो उलटा आहे. हे माहिती आहे का तुम्हाला? No, sir. नो सर. हा, नाही सर. ट्रायबल एरियामध्ये मुलींचं प्रमाण जास्त आहे मुलांपेक्षा, आणि ते मुलीला देव मानतात. म्हणजे मुलीचा जन्म होणं देवाचा जन्म झाला असं मानतात. ते त्यांचा फेथ आहे. त्यामुळं ते मुलीचं प्रमाण कमी होण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. बरं, आता आपण दुसऱ्या विषयाकडे आलो. पण तुम्हाला कळलं का कुठं आलतो आपण? हिप्लॉइड डिप्लॉइड हे. हॅलो. Yes, sir. हा, आपण हिप्लॉइड आणि डिप्लॉइड हो सर. या जो मायटॉसिस असतं त्याला डिप्लॉइड म्हणतात, आणि मिओसिसला हिप्लॉइड असे म्हणतात. आता हे सेल डिव्हिजन
कसं होतं हे आपण पाहणार आहे. तर आता हे सेल डिव्हिजन आहे. आता ही सेल आहे आपली. ओके. आता मायटॉसिस आणि मिओसिस मध्ये सेल डिव्हिजनचं जवळजवळ सेमच आहे, फक्त त्याच्यातल्या स्टेजेस वेगळ्या आहेत. आता ही तुमची सेल आहे. हे काय आहे? ही सेल. या सेलमध्ये काय आहे? न्यूक्लियस. हे जेनेटिक मटेरियल. ह्याचं डिव्हिजन. सेल डिव्हिजन म्हणजे त्याचे दोन भाग होणे, आणि दोन भाग सेम सारखेच दोन भाग होणे याला मायटॉसिस, आणि निम्म्या संख्येने क्रोमोझोमच्या होणे त्याला मिओसिस म्हणतात. इथपर्यंत कळलंय? आता हे जे सेल डिव्हिजन आहे, हे सेल डिव्हिजन मध्ये पहिल्यांदा न्यूक्लियस मध्ये डिव्हिजन होतं. कशामध्ये डिव्हिजन होतं? न्यूक्लियस. हे न्यूक्लियस मध्ये डिव्हिजन होतं. आणि नंतर कशामध्ये डिव्हिजन होतं? सायटोप्लाझम. या बाहेरच्याला काय म्हणतात? सायटोप्लाझम. न्यूक्लियस मध्ये काय आहे? सायटोप्लाझम. न्यूक्लियस मध्ये काय आहे? जेनेटिक मटेरियल. क्रोमोझोम. मग पहिल्यांदा तुमचं जेनेटिक म्हणजे तुम्ही कोण होणार, काय होणार, याचं पहिलं डिव्हिजन होणार. पण सोमॅटिक मध्ये तो विषयच नाही मेल फिमेलचा. सोमॅटिक मध्ये 22 क्रोमोझोम्सचा जो विषय, तुमचे बॉडी ग्रोथ होणे, तुम्हाला मार लागला, जखम झाली तर ते भरणे, हे सोमॅटिक सेल्स मध्ये होतं. फक्त सेक्स डिटर्मिनेशनच्या वेळेस म्हणजे रिप्रोडक्शनच्या वेळेस फक्त मिओसिस रोल करतं. आता पहिल्यांदा सेल डिव्हिजन मध्ये काय होणार आहे? न्यूक्लियस डिव्हिजन होणार. म्हणजे ह्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल च सुद्धा डिव्हिजन होणार. लक्षात येते का? मग बाकीच्या सोमॅटिक सेलमध्ये जसंच्या तसं सेल डिव्हिजन होणार. 23 क्रोमोझोम जसे तसे कॉपी कोण करणार? मेसेंजर आरएनए. ते सगळं सेम. तो बाहेर येणार दुसरे सेल. आणि हे जे सेल डिव्हिजन होणार त्याचे ग्रोथ होत जाणार. पण त्याच्यामध्ये पहिल्यांदा न्यूक्लियस डिव्हिजन होणार. त्यानंतर कशाची डिव्हिजन होणार? सायटोप्लाझमची डिव्हिजन झाली की हे दोन सेल्स आरामात तयार होणार. ओके. आता जे आपण सेल डिव्हिजन बघतोय हे बारीक बारीक दिसतंय का तुम्हाला? हे मायटॉसिस मध्ये पहिलं कशाचं डिव्हिजन होणार? न्यूक्लियस. ओके. न्यूक्लियसचं डिव्हिजन होणार, बरोबर. ह्याला कायरोकायनसिस म्हणतात. काय? कायरोकायनसिस. त्याला काय म्हणतात? ब्रेकिंग ऑफ न्यूक्लियस इज कॉल्ड कायरोकायनेसिस. आणि ब्रेकिंग ऑफ सायटोप्लाझम कॉल्ड सायटोकायनेसिस. कायरो म्हणजे न्यूक्लियस. तुम्हाला एक नोटबुक करायला सांगितलं. कायरो म्हणजे न्यूक्लियस, कायनेसिस म्हणजे ब्रेक. लिहून ठेवा. कायरो मीन्स न्यूक्लियस, सायटो मीन्स सायटोप्लाझम. ओके. कायरोकायनेसिस आणि सायटोकायनेसिस हे तुम्हाला कळलं का? सेम मिओसिस मध्ये पण सेम होणार. आता हे कायरोकायनेसिस आणि सायटोकायनेसिस जे आहे ह्याच्या परत 4 स्टेप आहेत. प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज. आणि मिओसिस मध्ये मिओसिस 1 आणि मिओसिस 2. ह्याचा आपण डिटेल उद्या अभ्यास करणार आहे. फक्त तुम्हाला आजचा विषय कळलाय का? सेल डिव्हिजन. ओके. 3 प्रकारच्या सेल्स असतात. कोण सांगताय? फर्स्ट सोमॅटिक सेल आणि येस. आता ह्या सेल्स एकापासून 2 तयार कशा होतात हे आपण अभ्यास करतोय. त्याला सेल डिव्हिजन म्हणतात. त्या सेल डिव्हिजन मध्ये डिप्लॉइड सेल्स आणि हिप्लॉइड सेल्स तयार होतात. ज्या फक्त जर्म सेल सोडून बाकीच्या सेल्स मध्ये डिप्लॉइड म्हणजे 2 सेल जशा आहेत तशा होतात. फक्त जर्म सेल्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सेल्स मध्ये फक्त हिप्लॉइड सेल्स होतात. त्याची क्रोमोझोम निम्मे होतात आणि त्याच्यापासून झायगोट म्हणजे ही प्रक्रिया तयार होते. त्याला मिओसिस म्हणतात. आणि मायटॉसिस मध्ये फक्त जे डिव्हिजन होतं त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल तेच राहतं आणि 2n क्रोमोझोम राहतात. आणि उद्या आपण मिओसिस बघणार आहे. तुम्ही अजिबात स्किप करू नका, नाहीतर हा टॉपिक कळणार नाही. उद्या आपण मायटॉसिसचे प्रकार आहेत जे 4 स्टेप आहेत. प्रकार नाही म्हणता येईल, स्टेप म्हणता येईल. ह्या स्टेप पाहणार आहे. आणि मिओसिसचं तुम्हाला जास्त अभ्यासाला नाही आहे, फक्त मिओसिस 1 आणि 2 आहे.
तुम्हाला आजचा टॉपिक कळलाय का? हो सर. परत एक हो सर. डिप्लॉइड म्हणजे काय? येस, सांगतो. हॅप्लॉइड म्हणजे जसं जसं म्हणजे 2n हे हॅप्लॉइड ना, एनच राहतं, ते हाफ होतं. डिप्लॉइड 2n जसं तसं राहतं त्याला डिप्लॉइड. डी म्हणजे 2, डिप्लॉइड 2 राहिले. हिप्लॉइड म्हणजे हिप्लॉइड म्हणजे 1 n. ओके सर, कळालं आता. हा. डिप्लॉइड पण कळालं. आता इथं मला लिहायला जागा नाहीये, मग तू इथं लिहतो मी डिप्लॉइड. हे काय होतं, हे बदलतं सगळं इथं लिहिलं की. हा सर, कळालं मला. मी तुम्हाला परत सांगतो. सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन चे 2 टाईप आहेत. 2 प्रकारे सेल डिव्हिजन होतं, एक मायटोसिस आणि एक मिओसिस. आता मायटोसिस कुणामध्ये होतं, तर मायटोसिस तुमच्या सोमॅटिक सेल्स. तुम्हाला सोमॅटिक सेल्स ते कळलेत का वाघमोडे? दीक्षा, तुम्हाला हे कळलंय का सोमॅटिक सेल्स काय, जर्म सेल्स काय आहे, रूट सेल काय, हे कळलंय का? हो सर. आता तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवायचं की त्या एका सेल पासून 2 सेल ज्याला होतात त्याला सेल डिव्हिजन म्हणतात. आता जे तुमच्या जेम सेल्स आहेत त्या जेम सेल्स मध्ये जे डिव्हिजन होतं त्याला मिओसिस म्हणतात, आणि ज्या बाकीच्या सेलमध्ये जे डिव्हिजन होतं त्याला मायटोसिस म्हणतात. इथपर्यंत कळलं का? हो सर. आता ह्या सेल डिव्हिजन कसे होतात? आता मायटोसिस कुणामध्ये होणार आहे? सोमॅटिक सेल्स मध्ये आणि स्टेम सेल्स. मग ह्या सेल्स मध्ये तुमच्या जेनेटिक जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये क्रोमोझोम आहे. ह्या क्रोमोझोम मध्ये 23 पेअर्स म्हणजे 23 जोड्या आहेत, म्हणजे 46 क्रोमोझोम आहेत टोटल. ह्या टोटल क्रोमोझोम जे आहेत, ह्या 26 क्रोमोझोमचे जे स्ट्रक्चर आहे जसं तसं तयार होतं त्याला 2n, म्हणजे हे 2n पासून 2n तयार होतो, म्हणजे 46 क्रोमोझोम. इथं पण 46 क्रोमोझोम. याला डिप्लॉइड असं म्हणतात. काय? डिप्लॉइड असं म्हणतात. डिप्लॉइड. ओके. आता इथं काय होणार आहे? मिओसिस मध्ये इथं 46च आहे, पण त्याचा जो सेल डिव्हिजन होणार आहे तिथं 23 होणार. 23 मध्ये त्याला हिप्लॉइड म्हणजे एकच आला, निम्मा झाला जेनेटिक मटेरियल, त्याला हिप्लॉइड म्हणतात. आता ह्या हिप्लॉइड मध्ये 22 क्रोमोझोम्स मेल मध्ये आणि फिमेल मध्ये सेम असतात, फक्त एकच क्रोमोझोम डिफरंट असतो 23 वाला. आता त्यांच्या दोघांचं मिलन होणार, मग इकडनं 23 इकडनं 23 किती झाले? 46. आणि हे 46 झाले की काय तयार होणार? एक झाला की मेल, सॉरी कुठला तरी एक ऑफस्प्रिंग तयार होणार, मेल किंवा फिमेल. लक्षात घ्या, जर एक्स आला तर फिमेल, XY आला तर मेल. आणि हे शेवटी डिप्लॉइड सेल तयार झाली. दोन्ही हिप्लॉइड सेल एकत्र येऊन काय तयार झाली? डिप्लॉइड सेल. आता हे 23 ऐवजी 24 आलं तर जेनेटिक डिसऑर्डर. 23 च्या ऐवजी 24 जर झालं तर ते जेनेटिक डिसऑर्डर. 22 झालं तरी जेनेटिक डिसऑर्डर. एकही इकडचं तिकडं होऊन चालत नाही, नाहीतर त्या बाळामध्ये काहीतरी व्यंग होतं. काही बाळांमध्ये ओठ तुटलेला असतो, टाळूला होल असतं, त्यांच्यामध्ये कुठंतरी ह्या जेनेटिक मटेरियलमध्ये घोळ झालेला असतो. किंवा काही मुलं ही मतिमंद असतात किंवा डाऊन सिंड्रोमचे असतात, त्यांच्यात कुठंतरी ह्या जेनेटिक मटेरियलमध्ये घोळ झालेला असतो. नाहीतर हे आपल्याकडं जे एन हिप्लॉइड पासून 23 पासून 26 काय तयार होणार? नवीन आपल्याला स्टेम सेल्स तयार होणार, म्हणजे झायगोट पासून एम्ब्रिओ तयार होऊन स्टेम सेल्स. डिप्लॉइड म्हणजे 2 जसेच्या जसे 46 क्रोमोझोम आपल्या ज्या बॉडीमध्ये तुम्हाला मार लागला काय झालं तर ज्या सेल्स तयार होतात त्या डिप्लॉइड असतात. आणि मिओसिस मध्ये एक सेलचं डिव्हिजन हिप्लॉइड म्हणजे एक 23 हिप्लॉइड सेल्स तयार होतात. आता हिप्लॉइड मधला फरक कळला का? हो सर. दीक्षा, परत सांगायचे का दीक्षा? परत तुम्हीच सांगा आता काय. दीक्षा सांगेल आता. व्हॉट इज मायटोसिस अँड व्हॉट इज मिओसिस, व्हॉट इज डिप्लॉइड सेल्स आणि व्हॉट इज हिप्लॉइड सेल्स.
असं म्हणायचं, देअर आर टू टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन म्हणा. देअर आर टू टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन म्हणा. There are two types of division. वन One is the mitosis and second is the meiosis. इन मायटोसिस. In mitosis, In cell there are 46 chromosomes. in cell there are 46 chromosomes. जर तुम्हाला सायंटिफिक बोलायचं असेल ना तर 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम म्हणा. काय म्हणायचं? 23 pairs of chromosomes. And we represent it as a 2n. We represent it is a 2n. In cell division, In cell division, two cells are produced two cells are produced who having 2n means 23 pairs of chromosome. Who having 23 pairs of chromosomes. Okay. This- Okay. It's called diploid cells. It's called diploid. In case of meiosis, italo In case of meiosis, 2n means 23 pairs of the chromosome get divided and forms 23 chromosomes of haploid cells. म्हणजे ह्या 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम पासून फक्त 23 म्हणजे 23 क्रोमोझोम्स असलेली हिप्लॉइड सेल तयार होते की 46 ऐवजी. त्याला आपण एन असं म्हणतो. इट इज कॉल्ड हिप्लॉइड. मियोसिस मध्ये हिप्लॉइड सेल्स तयार होतात. कळलं का हो सर. दीक्षा? हो sir. ठीक आहे. मग आपण आता उद्या ह्या हिप्लॉइड सेल्स आणि डिप्लॉइड सेल्स मध्ये म्हणजे मायटोसिस मधले 4 प्रकार आणि मियोसिसचे 2 असं कव्हर करू. तर अजून काय कुणाला शंका आहे का? डिप्लॉइड हिप्लॉइड सेलचे टाईप, No sir, no doubt. सेल डिव्हिजन. No sir. ओके. हो सर. म्हणजे आपण उद्या आता राहिलेला टॉपिक घेऊ. ओके. तुम्ही Okay sir. अजून एक